काय मग गणपती बाप्पा, कसा आहेस? अर्थात बिझीच असशील माहिती आहे मला. 10 दिवसांच्या सुट्टीवर यायचं म्हणजे तयारी काही कमी आहे का? आम्हीही तुझ्या आगमनाची एकदम जोरदार तयारी केली आहे बरं का. नाही नाही, त्या लाऊडस्पीकर आणि डीजेच्या तयारीबद्दल नाही रे बोलत आहे मी. मी बोलते ती तयारी म्हणजे तुझी एक सुंदर सुबक आणि तुझ्याच रूपातली एक आकर्षक मूर्ती. तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने तयार केलेली आरास, तुझा 10 दिवसांचा सहवास आणि तू लवकर यावास हा वर्षभराचा हव्यास. अरे यासाठी तर आतुर झालेलो असतो ना आम्ही सारे. आम्ही सारे नाही नाही, चुकलंच. आम्ही सारे म्हणून कसं चालेल, माझ्यासारखे काही जण म्हणता येईल. कारण तुलाही माहितीच आहे, जसं व्यक्ती तितक्या प्रकृती तसं आजकाल व्यक्ती तितक्या भक्तीच्या पद्धती. एवढ्या घाई गडबडीच्या दिवशी बाप्पा तुझा थोडा वेळ घेते, कारण आज बोलले नाही तर वेळ निघून जाईल. कारण पुढचे 10 दिवस त्या डीजे आणि लाऊडस्पीकरच्या कांठिया बसणाऱ्या आवाजापुढे माझा आवाज तुझ्यापर्यंत पोहोचेल की नाही माहीत नाही. बरं मला सांग बाप्पा, तू 10 दिवसांसाठी आमच्याकडे येतोस ते कशासाठी रे? तुझ्या लाडक्या भक्तांना वर्षातून एकदा तरी भेटण्यासाठी, त्यांच्या सदिच्छा पूर्ण करण्यासाठी, त्यांना भरभरून आशीर्वाद देण्यासाठी, वर्षभरात घडलेल्या वाईट गोष्टींमुळे निर्माण झालेलं दूषित वातावरण पुन्हा एकदा प्रसन्न करण्यासाठी आणि नकारात्मक ऊर्जेचा अंत करून सारं जग सकारात्मक ऊर्जेने उजळून टाकण्यासाठी. हो ना? पण आत्ताच्या या परिस्थितीत लोकांना तुझ्या येण्याचा अर्थच कळेनासा झाला आहे बघ. कोणी डीजेच्या मोठमोठ्या आवाजात लहान थोरांना होणाऱ्या त्रासाची पर्वा न करता गाणी लावून नुसतीच मजा मस्ती करण्यात रमतात, तर कोणी तुझ्याच एका मंडळाचे कार्यकर्ते म्हणून घेणारे लोक तुझ्याच मंडपात तुझ्याच बाजूला पत्त्याचा डाव मांडून बसतात. या सगळ्या गैरगोष्टींचा तुलाही किती त्रास होत असेल ना, किती वाईट वाटत असेल ना. कळतंय मला. कितीही वाईट वाटलं, कितीही नकोसं वाटलं तरी हेच सत्य. तुझ्या या उत्सवाला सार्वजनिक सणाचा दर्जा देण्यामागचा हेतू समाज एकीने राहावा, समाजातील एकजूट वाढावी असा होता. पण बघ ना, एकजूट तर लांबच, उलट मंडळातच स्पर्धा व्हायला लागल्यात. अरे आणि ते मंडळावरून आठवलं, तुझ्या येण्याआधी प्रत्येक मंडळाचे जे बॅनर लागतात ना, ज्याच्यावर लिहिलेलं असतं आतुरता आगमनाची, ती आतुरता तुझ्या आगमनाची कमी आणि तुझ्या आगमनाच्या वेळी लागणाऱ्या ध्वनी प्रदूषण करणाऱ्या डीजेची जास्त असते. शिवाय तुझ्या आगमनाच्या वेळी वायू प्रदूषण करणाऱ्या फटाक्यांची देखील असते. गणपती बाप्पा, तू तर सर्वव्यापी असणार आहे. याचाच अर्थ तू निसर्गात पण सामावला असशील. मग या लोकांना कळत कसं नाही, एका बाजूला तुला डोक्यावर घेऊन नाचतात आणि दुसरीकडे तुझंच रूप असलेल्या निसर्गाची वाट लावतात. आणि बाप्पा, तुझ्या मूर्त्यांबद्दल बोलण्यासारखं पण बरंच काही आहे. लोक आजकाल अगदी सहज विचारतात, झाला का तुमचा गणपती बुक? अरे तुला बुक करणारे आम्ही कोण? साऱ्या सृष्टीचा करता करविता असणाऱ्या तुला आम्ही बुक करायचं? एकापेक्षा एक असणाऱ्या अनेक मूर्त्यांमधून आम्ही तर फक्त एक मूर्ती निवडण्याचं काम करतो. मगाशी तुला तुझ्याच रूपातील एक मूर्ती असं म्हणाले, कारण आजकाल बऱ्याचदा तूही स्वतःला अनोळखी होत असशील ना. तुझी मूर्ती इतर देवांच्या रूपात बघायला तुलाही आवडत नसेल ना. मला त्या देवांना काहीच म्हणायचं नाही आहे. मला फक्त इतकंच सांगायचं आहे की आमचा गणपती बाप्पा त्याच्या मूळ रूपातच आम्हाला खूप आवडतो. नाही नाही म्हणता बाप्पा, मी तुझा फार वेळ घेतला. सरते शेवटी तुला फक्त इतकंच सांगेन की तुझ्या खऱ्या भक्तावर कोणत्याही दिखाव्यासाठी नाही, तर श्रद्धेपोटी तुझा हा उत्सव साजरा करणाऱ्यावर तर तुझा आशीर्वादाचा हात असेलच. पण ज्या लोकांना तुझ्या येण्याचा अर्थच समजेनासा झाला आहे, त्यांनाही तू लवकरात लवकर सद्बुद्धी देऊ, हीच तुझ्या चरणी प्रार्थना.